आपले शुभास या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा किताब द्यायचा आहे. वेल प्लेट बॅट्समॅन जगदीश, खूप चांगली फलंदाजी केली आणि गोलंदाजी देखील खूप चांगल्या पद्धतीने केली आहे. पुढील मॅचसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असतील. जाऊया मॅचकडे. पहिला चेंडू या ठिकाणी टाकला जाईल ओव्हर द विकेटनं गोलंदाज मयूर. पहिला चेंडू अकुट टप्प्याचा चेंडू, हाफ ट्रायकर चेंडू, बॅकफूट वरती गेले. त्यानंतर चेंडू अलॉंग द कार्पेट लॉंग ऑन रिझन मध्ये येईल. एक धाव या ठिकाणी मात्र कंप्लीट केले. त्यानंतर मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता, परंतु या ठिकाणी मात्र नकार दिला जातोय बॅट्समन संकेतच्या माध्यमातून. यस, मयुरेश पाटील याच्याकरिता मात्र तेजस पाटील सावरोळी यांच्या माध्यमातून शुभेच्छा येत आहेत. धन्यवाद तेजस पाटील. मयुरेश पाटील उर्फ चिनू या नावाने मात्र या खेळाडूला ओळखलं जातं. परंतु आता मात्र काय घडतंय, किती धावांचा टार्गेट दिला जाईल. टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतोय टीम जांभिवली संघाला. राईट अमोर द विकेट षटकातील दुसरा चेंडू. या वेळेस मात्र हाफ ट्रॅकर चेंडू होता, उसळी दिली, बाउन्स केला. त्यानंतर पाहिलं तर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा मात्र संपर्क नाहीये. सातत्याने कुठेतरी संकेत या ठिकाणी घाई करताना दिसतोय, कारण पहिल्या चेंडूवरती देखील पाहिलं तर मयुरेशने नकार दिला होता दुसरी धावे करता, परंतु त्या ठिकाणी मात्र माघारी परतावं लागलं. यस, मयूर करता या ठिकाणी मात्र पारितोषिक असणारे विकेट हॅट्रिक मात्र साजरी केली तर केतन पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आपल्या रनअप वरती. चेंडूचा खेळ झाला मात्र 2. एक उत्तम दर्जाची गोलंदाजी काय असते ते पुन्हा एकदा पेश केली जाते या मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय खूप चांगलं ऑर्गनायझेशन केलं जातंय केज ग्रुपच्या माध्यमातून. अकुट टप्प्याचा चेंडू होता, पुन्हा एकदा मात्र पुल करण्याचा प्रयत्न, हवा तसा बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू आलेला नाहीये. एक धाव या ठिकाणी मात्र अंकित होते आणि धावसंख्या मात्र 1 ने जाऊन पुढे पोहोचते 2 या अंकावरती. दुसऱ्या फेरीतील ही पहिली मॅच आपण पाहतोय. एक बाजूला टीम जांभिवली आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर टीम मोहिली. या स्पर्धेमध्ये संघर्ष करताना ही अस्तित्वाची लढाई आहे. ना आम्ही खेळत पैशासाठी, ना आम्ही खेळत नावासाठी, आम्ही फक्त आणि फक्त खेळतो आमच्या गावासाठी, आणि हेच हे दाखवून दिलं जातंय मैदानाच्या आतमध्ये. राईट अमोर द विकेटनं सन्माननीय बाळकृष्ण पाटील आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय सन्माननीय बद्रीनाथ पाटील हे देखील मंचावरती स्थानापन्न होत आहेत. त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. धावफलकावरती धावा लागतील मात्र 3. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आणि ज्या अर्थानं कर्णधाराने त्यांच्यावरती विश्वास दिला, विश्वास टाकला, तो विश्वास या ठिकाणी सार्थक केला जातो. एक चांगल्या दर्जाची मात्र गोलंदाजी केली जाते. 2 चेंडूचा खेळ अजून देखील मात्र शिल्लक राहिला. इथून पुढे मात्र हात खोलले जातील का बॅट्समन मयुरेशच्या माध्यमातून. ओव्हर द विकेटनं पंचाना पार करून टाकलेला हा फुल टॉस चेंडू आहे. आ बैल मुझे मार, चेंडूला फेकून दिला आउट ऑफ द पार्क. मॅक्झिमम 6 मयूर सारख्या फलंदाजाला आपण अशा पद्धतीचे चेंडू टाकू शकत नाही, कारण त्याच्या मनगटामध्ये ताकद आहे आणि तीच ताकद या ठिकाणी मात्र तो दाखवतोय. बॉलर मयूरवरती हल्ला चढवला गेलाय 6 धावांकरिता. फलंदाजाचा सर्वात आवडता चेंडू कोणता, तर तो फुलटॉस चेंडू, आणि त्याचं मात्र आमंत्रण योग्यरित्या स्वीकारलंय बॅट्समन मयुरेशने, संकेतने. धावफलक्यावरती मात्र पाहिली तर 9 अंकावरती आपण पाहतोय. अंतिम चेंडू, शेवटचा चेंडू, काय रणनीती असेल. पुण्याचे एकदा उडवला चेंडूला, उंची जास्त आणि लांबी देखील अतिरिक्त आहे. बॅक टू बॅक दुसरा षटकार, संकेत ऑन फायर. संकेत याच्या बॅट मधून सलग 2 चेंडूवरती 2 षटकार ठोकले गेले आणि एकंदरीत धावसंख्या पोहोचले तब्बल 15 या आकड्यावरती. पहिले 4 चेंडू अप्रतिम टाकले होते, त्याच्यावरती 3 धावा आल्या, परंतु शेवटच्या 2 चेंडूवर तू बॅक टू बॅक 2 षटकार ठोकले गेलेत. यस, संकेतने जर येणाऱ्या चेंडूवरती अर्थात तिसरा चेंडू जर सलग षटकाराच्या करिता जर पाठवला गेला तर ॲडव्होकेट पूजाताई नाईक यांच्या माध्यमातून तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज जाहीर केलं जातं.
यस, आपण पाहतोय मैदानाच्या दोन्ही बाजूला स्टँड पाहतोय, प्रेक्षकांसाठी जी बसण्याची व्यवस्था केली. मंचाच्या उजव्या बाजूला आपण पाहिलं तर भावनादेवी सांबरे यांचं स्टँड पाहतोय. दुसऱ्या बाजूने पाहिलं तर मंचाच्या डाव्या बाजून पाहिलं तर भगवान मामा सांबरे यांचं देखील स्टँड पाहतोय, जे आम्हाला पुरस्कृत झालंय जिजाऊ संघटनेच्या माध्यमातून. खूप चांगलं ऑर्गनायझेशन आपल्याला पाहायला मिळतंय. ज्या ज्या देणगीदारांनी या स्पर्धेला हातभार लावलाय, ज्या ज्या मात्र देणगीदारांनी या स्पर्धेसाठी खूप मोठं योगदान दिलंय, त्यांना पुन्हा एकदा मात्र धन्यवाद. यस, तर मला समजतं या ठिकाणी कोणी दानशूर व्यक्ती पुढे नाही आलं, फक्त आणि फक्त केज ग्रुपने मात्र हे करून दाखवलंय आणि ही त्यांच्यामध्ये असलेली खरी ताकद आहे. पहिला चेंडू ओर द विकेटनं यावेळेस पहा मयूरने देखील आपला रंग बदललाय. टरबुजा को देखे टरबुजा खरबुजाने भी अपना रंग बदल दिया. आहे दिलदार डॅशिंग लोकनेता निलेश तांबरे गाजतैना. आहे दिलदार डॅशिंग लोकनेता निलेश तांबरे गाजतैना. आहे दिलदार डॅशिंग. निश्चितपणाने ही नामांकित स्पर्धा का ओळखली जाते? केज ग्रुपच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन केलं आणि या स्पर्धेचं आयोजन करण्याच्या मागचं एकमेव कारण सन्माननीय निलेश सांबरे साहेब असतील, सन्माननीय मोनिकाताई पानवे मॅडम असतील, यांच्यावरती असलेलं अमाप प्रेम या मात्र संघटनेच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि त्यांच्या नावाने ही स्पर्धा भरवली गेली आहे. धन्यवाद KH ग्रुप अंबाडी परिसर. धावफलकावरती धावा लागले तब्बल 21. ओर द विकेटने पुढील चेंडू यावेळेस मात्र बॅटची कडा लागली आहे. एक तुम्हारी तो एक हमारी, बॅट्समन मात्र बाद होईल त्या ठिकाणी. यस, यस, संकेत याच्यासाठी संधी आहे. जर षटकार हॅट्रिक पूर्ण केली तर बाळकृष्ण पाटील घोडगाव आणि पूजाताई नाईक यांच्याकडून मात्र 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. धावफलकावरती धावा पाहतोय आपण 21. पहिला विकेट्स मात्र गमावला या ठिकाणी टीम जांभिवली संघानं. खूप चांगली पद्धतीची फलंदाजी पाहायला मिळते आतापर्यंत. चेंडूचा खेळ झाला मात्र 2. नेक्स्ट मॅच आपल्याला यानंतर पाहायला मिळेल. अर्थातच दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत एक बाजूला असेल टीम जय बजरंग शेलार, विपक्षामध्ये साईराज कोशिंबे. दोन्ही संघांनी सज्ज राहायचं. ओर द विकेटने अकूट टप्प्याचा चेंडू होता, बॅकफूट वरती गेला. त्यानंतर मात्र एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु मिस टाइम स्ट्रोक. परंतु अतिरिक्त या ठिकाणी पाहिलं तर गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतीये, ज्या ठिकाणी मात्र 2 धावा मिळतील टीमला आणि धावसंख्या 2 ने रिलीज पुढवते. 23 लॉट्स ऑफ 1 विकेट, 23 या अंकावरती जाऊन पोहोचलाय टीम जांभिवली संघ. अनेक मान्यवर या स्पर्धेमध्ये भेट देत आहेत, अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभते. सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देतोय. 3 चेंडूचा मात्र या ठिकाणी खेळ झाला. उर्वरित 3 चेंडू अजून देखील शिल्लक आहेत. ओर द विकेटने मात्र गोलंदाजी करत असताना गोलंदाज आपण पाहतोय कुंदनला. यावेळेस मात्र बॅटची कडा लागली. त्यानंतर चेंडू मात्र फाईन लेग सीमारेषेकडे ट्रॅव्हल होईल. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडूचा पाठलाग केला जातोय आणि चेंडू निघून जाईल सरळ 4 धावांकरिता. येतोय नशिबाचा चौकार. तरी लख लख त्यांच्या नेतृत्वाची धार, त्यांच्या नेतृत्वाची धार, त्यांच्या नेतृत्वाची धार. यस, राजेश पाटील जांभिवली यांच्याकडून जांभिवली संघासाठी मात्र शुभेच्छा येतात. धन्यवाद राजेशजी पाटील. तर जातो मॅचकडे, ज्या ठिकाणी चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या उंच भरारी घेते. पोहोचले तब्बल 27 या अंकावरती. अजून देखील षटकातले मात्र 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि एक चांगल्या दर्जाचा मात्र या ठिकाणी आपण पाहिलं तर धावसंख्या मात्र उभी केली जाते. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. आपल्या रनअप वरती कुंदन कमबॅक करून देईल का आपल्या टीमला? एक चांगल्या धावसंख्येच्या दिशेने वळण घेताना आपण पाहतोय टीम जांभिवली संघाला. स्ट्राईक एंड वरती पाहतोय आपण फलंदाज या ठिकाणी अर्थातच अक्षयला. ओर द विकेटने षटकातील पुढील चेंडू टाकला जाईल. हाफ ट्रॅकर चेंडू होता, स्टँड इन डिलिव्हर फेकून दिलाय. चेंडू सीमारेषे पलीकडे जाईल षटकाराकरिता.
जांभिवली संघाचा आपण विचार केला तर गेले 2 ते 3 वर्ष आपण पाहतोय सातत्याने एक चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय आणि आज या टुर्नामेंटमध्ये देखील तेच सिद्ध करून दाखवत आहेत. निश्चित आपली ताकद आणि आपला मात्र दिमागदार खेळ प्रवेश केला जातोय त्यांच्या माध्यमातून. धावसंख्या मात्र 6 ने पुढे पोहोचले 33 या अंकावरती. अक्षय देखील आपले मात्र हात खोलतो या ठिकाणी. कुंदन षटकातील अंतिम चेंडू सामना करेल त्या ठिकाणी राईट हँड बॅट्समन अक्षय. ओव्हर द विकेटने शेवटचा चेंडू टाकला जाईल. पुढे सरसावले त्यानंतर चांगला स्ट्रोक आलाय. चेंडू निघून जाईल सीमारेषे पलीकडे. 6 धावांकरिता येतोय षटकार. ओळख दादाची हक्काचा माणूस निस्वार्थ जनसेवा धरीला घास ओळख दादाची हक्काचा माणूस नेता हा सच्चा लहान मोठ्यांच्या मनात बसलाय राव डंके की चोट पर काम है उसका विरोधाला देत न धाव आगे दिलदार डॅशिंग लोकनेता नील कांबरे गाजता येणार. तर निश्चितपणाने या ठिकाणी आपण पाहिलं तर धावफलकावरती धावा लागले त्या अर्थातच 39 या अंकावरती 2 षटकांचा मात्र खेळ संपलाय. यस कुंदन पाटील दाभाड यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत कुंदन पाटील. मी विनंती करतोय आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. अनेक मान्यवर या स्पर्धेचा मात्र आनंद घेत आहेत. परंतु आज दाभाड संघ पाचगाव या ठिकाणी संघर्ष करतोय परंतु कुंदन पाटीलची उपस्थिती या स्पर्धेला लाभली आहे. बॅट्समन स्ट्राईक एंडवरती इथून पुढे असणार आहे. अर्थातच संकेत ज्याच्यासाठी मात्र 1000 रुपयाचं कॅश प्राइज लावलं गेलं. तिसरा षटकार खेचला तर संधी आहे बॅट्समन संकेत करिता. षटकार हॅट्रिक जर साजरी केली तर बाळकृष्ण पाटील घोडगाव आणि पूजाताई नाईक यांच्याकडून मात्र 500 रुपये मात्र या ठिकाणी कॅश प्राइज दिलं जाईल. यस बाळकृष्ण पाटील यांच्याकडून विकेटसाठी असेल आणि षटकाराकरिता पूजाताई नाईक यांच्याकडून. तर गोलंदाजी क्रमांक 3साठी गोलंदाज पहिला चेंडू ओव्हर द विकेटने टाकण्याचा प्रयत्न आउट ऑफ द पिच. खेळपट्टीच्या बाहेर चेंडू फेकला आणि पंचा मात्र वाईट घोषित करत असताना नो घोषित करतायत आणि येणारा चेंडू मात्र फ्रीडचा असणार आहे. धावसंख्या 1 ने जाऊन पुढे पोहोचते 40 या अंकावरती. सन्माननीय गोडगाव गावचे ज्येष्ठ नागरिक आणि ज्येष्ठ समाजसेवक राजेश पाटील यांना मी विनंती करतोय आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. गोलंदाज सज्ज ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतोय. यावेळेस मात्र विकेट करण्याचा प्रयत्न मिस टाइम स्ट्रोक आहे. चेंडू हवेमध्ये आहे परंतु चेंडू फ्रीडचा. दुसऱ्या धाबेसाठी मात्र प्रयत्न असेल बॅट्समन संकेत आणि अक्षयचा. 2 धावा मात्र कंप्लीट केल्या गेल्या अतिशय वेगानं आणि धावसंख्या मात्र 2 ने पुढे जाऊन पोहोचते 42 या अंकावरती. स्पर्धेचा आजचा आपण दुसरा दिवस पाहतोय. कालच्या दिवसामध्ये पाहिलं तर निश्चितपणाने सावरोळी संघाने बाजी मारली. यस राजेश पाटील राहुल भगत यांच्याकडून जांभिवली संघाकरिता मात्र शुभेच्छा येतात. तर दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर प्रवीण पाटील बेबू आणि राहुल भगत मोहिली संघासाठी देखील शुभेच्छा येतात. दोन्ही टीमसाठी मात्र या ठिकाणी शुभेच्छांचा वर्षाव होतोय. अनेक मान्यवर अनेक ज्येष्ठ नागरिक देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत कारण संकल्पना खूप चांगली राखली गेली केज ग्रुपच्या माध्यमातून आणि या स्पर्धेमध्ये मान्यवरांची देखील गर्दी होताना आपण पाहतो. एक चांगलं खेळाचं मात्र आपल्याला व्यासपीठ निर्माण करून दिले खऱ्या अर्थानं केज ग्रुपनं. अंबाडी परिसरातून निश्चित खूप चांगली मेहनत घेतली या स्पर्धकांनी या स्पर्धेकरिता. अनेक दिवसापासून ही त्यांची इच्छा होती आणि ती इच्छा आज मात्र या ठिकाणी पूर्ण झाली आहे. निलेशजी सांबरे मोनिकाताई पाणवे यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आपण आयोजन पाहतोय आणि फायनल डेला देखील उपस्थित असेल या मंचावरती त्यांची. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज ओव्हर द विकेटने गोलंदाजी करण्यासाठी स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय. फलंदाज सज्ज असेल विकेट करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन रिझन मध्ये चेंडू येईल. 1 धाव या ठिकाणी मात्र कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धावेचा मात्र प्रयत्न नसणार आहे. फेकी देखील चांगल्या पद्धतीची पाहायला मिळाली परंतु त्यानंतर काय घडलंय नजर दुर्घटना घटी. ज्या ठिकाणी मात्र 1 धाव होती त्या ठिकाणी मात्र 2 धावा कंप्लीट केल्या आणि या 2 धावेच्या साहाय्याने सांघिक धावसंख्येचा विचार केला तर जाऊन पोहोचले ती मात्र 44 या अंकावरती. स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय सलामीला आलेला फलंदाज संकेत आहे. त्याला 7 मात्र चांगल्या पद्धतीने देताना पाहतोय आपण अक्षयला. आणि अक्षय याचा विचार केला तर नुकताच महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत मात्र त्याची वर्णी झाली आहे. इथून पुढे मात्र जनतेचं रक्षण करताना आपल्याला तो दिसणार आहे. ओव्हर द विकेटने षटकातील पुढील चेंडू अकुट टप्प्याचा चेंडू या ठिकाणी बॅटची कडा. बॅट्समन संकेत बॅक टू द पॅव्हलियन.
आहे दिलदार डॅशिंग लोकने तांदील सांबरे गाजतय ना आहे दिलदार डॅशिंग लोकने तांदील सांबरे गाजतय ना धन्यवाद डीजे. सन्माननीय अनिलजी हरड जांभिवली यांच्या माध्यमातून जांभिवली संघाकरिता देखील शुभेच्छा येतात. धन्यवाद अनिल हरड. सन्माननीय महेंद्र पाटील मालबिडी सूर्यानगर यांना विनंती असेल आपण देखील मंचावरती येऊन स्थान बनवायचं. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. केच ग्रुपच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. वैभव स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय. बॅट्समन अक्षयला ओर्थ विकेटने षटका दिल. पुढील चेंडू यावेळी चेंडूला मात्र सोडून दिला गेलाय. त्यानंतर पंच आमच्या बाजूला वळण घेत आहेत. आउट ऑफ द ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. पंचांनी मात्र वाईट घोषित केलाय. या अवंतर धावणे संघाची धावसंख्या 1 जाऊन पुढे पोहोचले 45 या अंकावरती. आणि निश्चितपणाने या ठिकाणी माझे स्कोरर मित्र देखील आम्हाला कळवत आहेत की मात्र चेंडू जर या ठिकाणी षटकाराच्या बाहेर जर खेचला गेला तर बॅट्समन अक्षयची देखील षटकार हॅट्रिक पूर्ण होईल. कालच्या दिवसामध्ये आपण पहिली षटकार हॅट्रिक पहिली पूर्ण केली अजय मांजेनं. पहिली चौकार हॅट्रिक पूर्ण केली पंकज मांजेनं. आणि आज मात्र विकेट हॅट्रिक देखील आपल्याला पाहायला मिळाली. ओर्थ विकेटने षटका दिल. पुढील चेंडू या वेळेस मात्र चांगला चेंडू होता. त्यानंतर मात्र चेंडू वेष्टीचा वेध घेतोय. चांगली फेकी फलंदाज त्या ठिकाणी बाद होईल. वैभव याची खेळी संपुष्टात येईल. महिलांना सक्षम केले धन्यवाद डीजे. तर नवीन बॅट्समन प्लीज आपण जरा धावत जायचं. प्लीज कॉपरेट करा कारण आपल्याकडे वेळ कमी उरलाय. आणि आत्ता आपल्याला मात्र दुसऱ्या फेरीतील ही पहिली मॅच आहे. तर यानंतर मी विनंती करतोय टॉससाठी कोशिंबे विपक्ष जय बजरंग शेलार. साईराज कोशिंबे आणि जय बजरंग शेलार आपण टॉससाठी टॉस बॉक्समध्ये हजर राहायचं आहे. ताबडतोब या ठिकाणी यायचा. यस शेलार संघाचा संगणक आहे. मी विनंती करतो या ठिकाणी साईराज कोशिंबे संघाचा संगणक. गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या रनअपवरती सज्ज. ओर्थ विकेटने गोलंदाजी करण्यासाठी स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय बॅट्समन राजेश. ओर्थ विकेटने बी हिट केला जाईल. चेंडूला स्टँड इन डिलिव्हर फेकून दिलाय. चेंडूला 6 धावांकरिता येतोय षटकार. जिजाऊ संस्थेच्या धन्यवाद डीजे. माध्यमातून या ठिकाणी पाहिलं तर एक देखना स्ट्रोक आला. ज्या ठिकाणी आपण स्टँड पाहतोय प्रेक्षकांसाठी बसण्याची व्यवस्था केली आहे. भावना देवी स्टँड मध्ये चेंडूला फेकून दिलाय 6 धावांकरिता बॅट्समन राजेशनं. आणि या षटकाराच्या साहाय्याने सांघिक धावसंख्या उंच भरारी घेते. तब्बल पोहोचले 51 या अंकावरती. सन्माननीय निलेश सांबरे साहेब यांच्या मातोश्री आहेत भावना देवी सांबरे. आणि त्या स्टँड मध्ये चेंडूला फेकून दिला होता. या ठिकाणी पाहिलं तर बॅकफूट वरती गेले. त्यानंतर एक धाव कंप्लीट केले अतिशय वेगाने. दुसरी धाव कंप्लीट होईल का? नाही. फलंदाज त्या ठिकाणी होईल बाद. 1 धावेच्या साहाय्याने संघाची धावसंख्या 1 जाऊन पुढे पोहोचले. ती मात्र 52 या अंकावरती. आणि 53 धावांची आवश्यकता आहे 18 चेंडूमध्ये सामना जिंकण्याकरिता मोहिली संघासाठी. यस महेंद्र पाटील अँड संतोष शिंदे देखील उपस्थित आहेत या क्रीडा नगरीमध्ये. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. हे असलेलं केच ग्रुपवरचं प्रेम आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. अनेक मान्यवर अनेक खेळाडू अनेक प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित होत आहेत. चला वळतोय टॉसबॉक्सकडे जिथे मात्र मान्यवर आमचे पोहोचलेत आणि दोन्ही संघांचे कर्णधार. एका बाजूला टीम कोशिंबे असेल तर विपक्षामध्ये टीम जय बजरंग शेलार संघ आहे. आणि नाणेफेकीचा कौल करण्यासाठी बिरारी सर आमचे लाडके एक गोड व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या माध्यमातून नाणेफेकीचा कौल केला जाईल. तर विनामूल्य लगेच कॉलिंग कोण देत आहे? एस कोशिंबे संघाकडनं कॉलिंग दिली जाईल. एका बाजूला केएच ग्रुप तर एका बाजूला जिजाऊ संस्था महाराष्ट्र. जिजाऊ संघटना महाराष्ट्र असं असेल. जिजाऊ संघटना महाराष्ट्राची कॉलिंग. आणि यस नाण्याचा कौल तेच पडलंय. मी वळतोय कोशिंबे संघाच्या कर्णधाराकडे. काय निर्णय असेल सर्वप्रथम? फिल्डिंग. या अगदी जर विचार केला तर समोरचा संघ जो आहे तो एक बलाढ्य संघ म्हणून ओळखला जातो. 3 षटकाची मॅच क्षेत्ररक्षण घेऊन किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल तुमचा? 30 पर्यंत. यस शेलार संघाच्या कर्णधाराकडे वळेल की नाणेफेकीचा जर कौल तुम्ही जिंकला असता तुमचा निर्णय काय असता? बॅटिंग.
यस तुमच्या मनासारखं झालंय. किती धावांची मजल मारण्याचा प्रयत्न असाल आणि काय म्हणाल? जास्तीत जास्त धावा मारण्याचा प्रयत्न करू. आणि धनेश अगदी जर विचार केला तर या सीझनमध्ये खूप साऱ्या टुर्नामेंट तू खेळलाय, पण आज या आपल्या विभागामध्ये किंवा आपल्या ग्रामीण पटलावरती या टुर्नामेंट आयोजनावर काय बोलशील? कारण की प्रत्येक संघाला जर्सीज वगैरे दिले गेलेत आणि हे भवाधव्य आयोजन नियोजन केलंय, काय म्हणशील बद्दल? खूप मोठी टुर्नामेंट आहे आणि या टुर्नामेंटमध्ये पण आम्ही क्वालिफाय होण्याचा प्रयत्न करू आणि सगळ्यात मोठी टुर्नामेंट आहे आणि प्रथमच या पट्ट्यामध्ये ड्रेसिंग दिली गेली आहे. Yes, नक्कीच. तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ त्या टुर्नामेंटसाठी आणि ऑल द बेस्ट तुला वाटचालीसाठी पुढील एक चांगला खेळ दाखव नक्कीच अशा पद्धतीने. आणि वळतोय मैदानामध्ये एका बाजूला टीम कोशिंबे तर एका बाजूला टीम जय बजरंग शेलार. यापुढील होणारी मॅच आणि प्रथमतः नाणेफेकीचा कौल जिंकून कोशिंबे संघाने क्षेत्ररक्षण निवडलं गेलंय आणि आमंत्रित केले फलंदाजी करण्यासाठी. तर वळतोय चालू असलेली मॅच. एका बाजूला टीम जांभिवली आहे तर त्यांच्या विपक्षामध्ये टीम पाहायला मिळते आपल्याला मोहिली. तर धावसंख्या फलकावरती टीम जांभिवली संघाने जाऊन जोडली गेली आहे. ती तब्बल 52 आणि 53 धावांचं हे आव्हान दिलं गेलंय. अगदी 18 चेंडू आणि 53 धावा होणार आहेत की रोखल्या जातील हे बघूयात. चला, तुम्हाला 3 षटक हाताळण्यासाठी फक्त टायमिंग असेल ते 15 मिनिटाचं, म्हणजे एका षटकासाठी 5 मिनिट. बी फास्ट. चला घाई करा. षटक क्रमांक पहिलं हाताळण्यासाठी गोलंदाज चिंतामण सज्ज झालाय. स्ट्रायकर एंडला मोहिली संघाकडनं फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय कुंदन आणि नॉन स्ट्रायकर एंडला राहुल. कुंदन आणि राहुल ही मैदानामध्ये जोडी. अगदी 18 चेंडू आणि लक्ष आहे 53 धावांचं. मोठं आव्हान आहे आणि हे मोठं आव्हान आता मात्र सत्यामध्ये उतरायचं असेल तर प्रयत्न देखील त्याच प्रकारचे करावे लागेल. पहिला चेंडू हवेमध्ये. अक्षय पाटील झेल खाली येतोय, करतोय कलेक्ट. विकेट क्रमांक पहिला डाऊन होताना पाहायला मिळेल. आरोग्य सेवा माता बहिणीनं सक्षम केले, शेतकरी जवानांसाठी हो कार्य केले. युवकांना रोजगारास पाठबळ दिले, समाज थँक्यू दिसे. तर दरम्यान आदरणीय बालकृष्णजी पाटील यांच्याकडून मोहिली संघाला प्रत्येक षटकाला 100 रुपयाचं पारितोषिक आहे. पहिला चेंडू नक्कीच विकेट पाहायला मिळाला आपल्याला आणि पहिल्या चेंडूवरती नक्कीच चिंतामण पाटील याने मात्र त्यांचा अनुभव झोकताना पाहायला मिळालेत. नवीन फलंदाज आतिश. स्ट्रायकर एंडला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय राहुल. दरम्यान माननीय श्रीयुत आदरणीय महेंद्रजी पाटील यांचा शाही सन्मानात स्वागत सत्कार करण्यासाठी मी हेमेंद्र पाटील यांना विनंती करतोय. महेंद्र पाटील यांचा सन्मान करायचा आहे. हा चेंडू सरळ फेकून दिलाय सीमारेषे बाहेर. षटकार. मैदानी खेळांना प्राधान्य दिले, समाज सेवेत जीवन वाहिले. माणूस सच्चा आदर्शवान दिलासा घेतोय ठाम. अरे डंके की चोट पे काम है. थँक्यू दिसे. तर अगदी जर विचार केला तर या षटकाराच्या जोरावरती धावसंख्या फलकावरती खातं उघडतंय. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली गेली आहे 6 या आकड्यावरती. अगदी 2 चेंडूच्या समाप्तीनंतर पहिल्या चेंडूवरती विकेट आणि त्याच्या पुढच्या चेंडूवरती नक्कीच एक मोठा फटका पाहायला मिळाला मोहिलीच्या फलंदाजाच्या बॅटमधनं. आणि इथे देखील मोहिलीचा फलंदाज आगाज करतोय, आव्हान करतोय. दरम्यान किरिवलीचे शाखा अध्यक्ष राहुलजी पाटील यांचा देखील इथे आगमन झालंय. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. वेलकम. चला घाई करा. टीम जांभिवली 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या फलकावरती 53 धावांचा पाठलाग करताना जाऊन पोहोचली आहे 6 या आकड्यावरती. पुढचा चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. हा चेंडू इथे चांगल्या पद्धतीचा हाताळला गेलाय. अगदी फलंदाजाला चकवा मिळालाय, निघून गेला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. बीट केला जातोय आणि एक मोठा फटका खाल्ल्यानंतर हा कम्बॅक चिंतामण जाधव यांचा चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाला निर्धावच्या स्वरूपामध्ये. 3 चेंडूचा खेळाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 6 या आकड्यावरती. चौथा चेंडू प्रगती पथावरती असेल. यावेळेस बॅटची एज घेतलीये
अगदी फाईनच्या क्षेत्रामध्ये चेंडू मात्र ट्रॅव्हल होताना पाहायला मिळेल. एक सिंगल धाव, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं त्या तिकडे आणि त्या जोरावरती एकच धाव. या एका धावेच्या जोराने समीकरण आता मात्र पाहायला मिळेल ते म्हणजे 7 या आकड्यावरती. चेंडूचा खेळ जर विचार केला तर 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. एक विकेट मैदानाच्या बाहेर आहे आणि मी म्हणेन की इथून टीम मोहिली संघाला जर विजयाची झुंज द्यायची असेल तर येणाऱ्या चेंडूवरती कुछ कर्जा वैसे की दुनिया बोले करो तो इसके जैसे असं काहीतरी करून दाखवावं लागेल. डू ऑर डायची परिस्थिती असेल कारण की जिजाऊ चषक 2022 मध्ये जर जिवंत राहायचं असेल, पुढे चालत राहायचं असेल, तुम्हाला जर आव्हान स्वीकारायचं असेल तर या मॅच मध्ये त्या प्रकारचा खेळ दाखवावं लागेल. अगदी आणखी एक चेंडू निर्धावच्या स्वरूपामध्ये असं कुठच्याही प्रकारचे मोठे फटके पाहायला मिळत नाही. पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेर हाताळण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा, वाईड, अतिरिक्त धाव मिळेल आणि अतिरिक्त धावेच्या जोराने धावसंख्या 1 ने वाढेल. 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचतीये. गोलंदाज सज्ज होतोय. हा चेंडू उडवलाय अगदी मिसटाइम स्ट्रोक मिड विकेटच्या रिजन मध्ये चेंडूला केला जातोय कलेक्ट. विकेट क्रमांक 2 हादरा. केएच ग्रुपचा अध्यक्ष साई भेरे आहे दिलदार. ठाणे जिल्ह्यात केएच ग्रुपची शानच आहे दमदार. भिवंडी तालुका सारा धरतो, अंबाडी नाका सारा धरतो, आवाज होतो तवा. अंबाडी नाका सारा धरतो, आवाज होतो तवा. केएच ग्रुपची अंबाडीचं आव्हान त्यांचा नाच नाही करायचा भावा. थँक्यू डीजे. तर या विकेटच्या जोरावरती समीकरण आता मात्र कठीण होताना पाहायला मिळेल आपल्याला. अगदी एका षटकाच्या समाप्तीनंतर टीम मोहिली संघाची धावसंख्या 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. म्हणजे समीकरण जर इक्वेशनचा विचार केला तर 12 चेंडू आणि 45 धावांची गरज असेल. 12 चेंडू 45 धावा म्हणजे जवळजवळ 22.50 ची सरासरी. यापुढील होणारी मॅच दोन्ही संघ लगेच रेडी राहा. टीम शेलार आणि टीम कोशिंबे. चला घाई करा. अज्जू बघा, जांभिवली तुम्हाला फक्त 15 मिनिटाचा अवधी दिला गेलाय. त्यामध्ये जर 3 षटक हाताळले नाही तर 2 धावांची पेनल्टी असेल. पहिला चेंडू यावेळेस निघून गेलाय लेग स्टंपच्या बाहेर. अतिरिक्त धावेच्या जोराने 9 या आकड्यावरती धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचतीये. समीकरण आता मात्र 12 चेंडू आणि 43 धावा. ओके 44. अज्जू पुन्हा एकदा सज्ज होत आहे. हाफ ट्रॅकर चेंडू टप्पा पडल्यानंतर उसळी घेतली. अगदी फलंदाजाला थोडासा शॉकिंग करणारा हा चेंडू निघून गेलाय मिडॉनच्या क्षेत्रामध्ये आणि तिथे मात्र डीप मिड विकेट पासून हा लांबचा पल्ला गाठत खेळाडू तिथपर्यंत पोहोचला आणि चेंडूला कलेक्ट करून फेकी येईपर्यंत 1 धाव मात्र अंकित केली जाते आणि त्या एका धावेच्या जोराने दुहेरी आकड्यामध्ये धावसंख्या जाऊन प्रवेश करेल. 2 विकेटच्या नुकसानवरती जाऊन पोहोचली आहे 10 या आकड्यावरती. अगदी चेंडूचा जर विचार केला तर एका चेंडूचा खेळ संपन्न झालाय. चेंडू क्रमांक 2 प्रगती पथावरती असेल. स्ट्रायकर एंडला फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल मोहिली संघाकडनं राहुल. हा चेंडू राहुलच्या बॅटमधनं आडव्या पट्ट्याचा फटका डीप मिड विकेटच्या रिजन मधून चेंडू सरळ निघून गेलाय. चकवा देणारा चौकार. वागावानी जाव करतात एंट्री, वागावानी जाव करतात एंट्री, वैरी पळतो तवा. वागावानी जाव करतात एंट्री, वैरी पळतो तवा. केएच ग्रुपची अंबाडीचं आव्हान त्यांचा नाच नाही करायचा भावा. केएच ग्रुपची अंबाडीचं आव्हान त्यांचा नाच नाही करायचा. थँक्यू डीजे. तर या चौकाराच्या जोरावरती 14 धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. यस, या प्रकारचे फटके मारावे लागतील टीम मोहिली संघाला जर विजयाची झुंज द्यायची असेल तर. आणि ते फटके यायला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली की काय हे देखील बघणं गरजेचं. पुढचा चेंडू टप्पा पडल्यानंतर उसळी घेऊन सरळ निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. इथे मात्र फलंदाजाला केलाय बीट, फलंदाजाला मिळालाय चकवा आणि निर्धावच्या स्वरूपामध्ये धावसंख्या फळकावरती स्थिरावली 14 या आकड्यावरती. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 4था चेंडू अज्जू यांचा पुन्हा एकदा सज्ज होत आहे.
हाफ ट्रॅकर चेंडू इथे असेल. पंच वळतील आणि दर्शवतील की हा चेंडू वाईड. अतिरिक्त धाव मिळेल आणि अतिरिक्त धावेच्या जोराने 15 या आकड्यावरती धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली आहे. या जांभिवली संघ तुम्हाला अतिरिक्त धावांपासून रोखावा लागेल. आजच्या दिवसामध्ये जांभिवली संघ हे अतिरिक्त धावांपासून थोडासा लढताना पाहायला मिळाले, कारण की पहिली मॅच तेव्हा देखील अतिरिक्त धावा खूप साऱ्या दिल्या होत्या. यावेळेस देखील पुन्हा एकदा अजूच्या माध्यमातून वारंवार चुकी होते. या लेन्थचा जर विचार केला तर लेंथ प्रॉपर आहे, पण लाईन ही शोधावी लागेल. कुठेतरी लाईन अजयला मात्र ठीक करावी लागेल. बालकृष्ण पाटील यांच्याकडनं प्रत्येक षटकाला 100 रुपयाचं पारितोषिक आहे. गोलंदाज सज्ज होत आहे पुन्हा एकदा. पुढचा चेंडू यावेळेस फसवलेला चेंडू निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. धावा येत आहेत पण त्या अतिरिक्त, आणि जेव्हा गोलंदाज चेंडू हाताळतो तेव्हा मात्र बीट होतोय. हे परिस्थिती आपल्याला पाहायला मिळाली जांभिवली संघाची, मोहिली संघाची. पुढचा चेंडू यावेळेस बीट केलेला निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातात. गोलंदाज पुन्हा एकदा अजय. हा चेंडू लोवर फुलटॉस होता. अगदी डीप मिड विकेटच्या रीजनमध्ये खेळाडू पाठीमागे तैनात असेल. क्षेत्ररक्षकाकडनं चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. परंतु तू मेमे रनआउटची देखील संधी असेल आणि 2 धावा इथे सुखरूपरित्या पद्धतीने कंप्लीट करतील. विकेट आहे, माफ करा. विरोधाला देत नाही भाव. आहे दिलदार डॅशिंग लुकने तानील सामरे गाजतैना आहे दिलदार डॅशिंग लोकने तांदील सांबरे गाजतय ना. आहे दिलदार डॅशिंग लोकने तांदील सांबरे गाजतय ना. आहे दिलदार डॅशिंग लोकने तांदील सांबरे गाजतय ना. 6 चेंडू आणि 36 धाव्यांची गरज असेल. म्हणजे 6 चेंडूवरती 6 मोठे फटके मारावे लागतील. 6 चेंडू 36 जावा 6 चेंडू काय घडेल असं अगदी जर बघितलं गेलं तर टीम मोहिली संघाला या 6 चेंडूवरती नो डाऊट 6 मोठे फटके मारावे लागतील. आणि अगदी जर बघितलं गेलं जांभिवली संघाला तर एकच चेंडू मात्र त्यांना डॉट काढावं लागेल, त्यानंतर ते मात्र सेफ होतील. गोलंदाजीवरती सज्ज होतंय गोलंदाज षटक क्रमांक 3 घेऊन रितेश. पहिला चेंडू रितेशाचा मयूरच्या विरोधात. हा चेंडू पहिल्या चेंडूवरती केला जातोय आघात, निघून जाईल सीमारेषे बाहेर. षटकार. जिल्ह्यात गाजतैना अरे डंके की चोट पे काम है उसका, विरोधाला देत नाही भाव. आहे दिलदार डॅशिंग लुकने तानील सामरे गाजतैना. थँक्यू दिजे. 5 चेंडू 30 धावा. बघा 7 5 चेंडू 30 धावा. चला गोलंदाज रितेश सज्ज होतोय. 5 चेंडू विजयासाठी 30 धावा. 36 धाव्यांची गरज असताना 1 मारलाय. 5 मध्ये 5 मारले तर केतन पाटील यांच्याकडनं 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे आणि बालकृष्ण पाटील यांच्याकडनं 5,000. म्हणजे जर 10,000चं पारितोषिक लागलंय या 5 षटकांवरती. हा चेंडू पुन्हा एकदा उडवलाय, निघून जाईल सीमारेषे बाहेर. डॅशिंग लोकने तांदील सांबरे गाजतय ना. आहे दिलदार डॅशिंग लोकने तांदील सांबरे गाजतय ना. लहरों से डरकर नौका कभी पार नहीं होती यार, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. हे दाखवून दिलं टीम मोहिली संघाने. 2 चेंडू मध्ये 2 मोठे फटके पाहायला मिळाले. अजून 4 मारावे लागतील विजय घ्यायचा असेल तर. यस 4 षटकार मारले तर 10,000 रुपयाचं पारितोषिक लागलंय. एकाच घरातून 10,000 रुपयाचं पारितोषिक आलंय ते देखील. 4 चेंडू 24 धावांची गरज. सिंपल.
29 धावसंख्या क्लिअर. चला 4 चेंडू विजयासाठी 24 धावांची गरज असेल. क्या मयूर पाटिल इतिहास निकले जा रहे. यस ये जिजाऊ ट्रॉफी में मयूर पाटिल क्या अपना इतिहास लिखेंगे फिर से देखना पड़ेगा. गोलंदाज सज्ज होतोय. निर्णायक चेंडू असेल हा चेंडू. इथे देखील षटकार. महेंद्र पाटील यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक 11,000. यस बघा मी म्हणतोय ना की मॅच कोणीही जिंको मैदान गाजवता आलं पाहिजे. आणि मी म्हणेन की खऱ्या अर्थाने मयूरने मैदान गाजवलंय. कारण की 6 चेंडूमध्ये 6 षटकारांची गरज असताना 3 बॅक टू बॅक ठोकलेत. अजून 3 ठोकावे लागतील आणि जर ठोकले गेले तर तब्बल 11,000 रुपयाचं पारितोषिकचा मानकरी ठरेल. आणि या मैदानावरती इतिहासाचा तरी गवा होईल. दरम्यान आदरणीय प्रभाकर नागो पाटील यांचे इथे आगमन झालंय. त्यांना विनंती करतोय शाही सन्मानात व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. वेलकम. केज ग्रुप कडनं 2,000 रुपयाचं पारितोषिक 13,000 रुपये. बोली प्रत्येक षटकारा वाढत चालली आहे. संदेश पाटील वेडेगाव यांच्याकडनं 1,000 रुपये 14,000 झालेत. स्केच ग्रुप अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्याकडनं 1,000 रुपयाचं पारितोषिक 15,000 झालेत. यावेळेस निर्धाव चेंडू 15,000 रुपयाचं तब्बल पारितोषिक जोडलं होतं. आणि इथे मात्र निर्धाव चेंडू हाताळला गेलाय. आता मात्र 2 चेंडू आणि 18 धावा. 2 चेंडू 18 धावा. अतिरिक्तच चेंडू जर हाताळले गेले तरी 18 धावा होऊ शकतात. हा चेंडू बॅटची एज हवेमध्ये आणि मयूर पाटीलची केली संपुष्टामध्ये. कोई किंग भी कहता उसे विनंती असेल नवीन बॅट्समन आपण धावत जा कारण बरोबर 5 वाजलेत. अजून बऱ्याचशा मॅच बाकी आहेत.